माध्यमातून नो षटक घोषित केला जातोय. अतिरिक्त धावेने आपल्या गोलंदाजीला सुरुवाती चैतन्यच्या माध्यमातून केली गेली आणि याच अतिरिक्त धावेने सगळं खातं खोललं जात आहे. धावांचा आपल्याला श्रीगड शोधला पाहायला मिळेल. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पंच शुभम सोनार यांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि त्यानंतर सगळ्याची धावसंख्या 2 अंकावरती आपल्याला जंप करताना पाहायला मिळते. दोन्ही संघ आपल्याला दुसऱ्या फेरीची लढत देण्यासाठी या सामन्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर अप्रतिम फटका आकाशच्या माध्यमातून लगावला गेलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ते दवडलं जाईल. सकाळची धावसंख्या आता 6 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. चैतन्यवरती ते आक्रमण केलं जात आहे आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आहे. याचा लोवर फुलटाचा चेंडूला ते फुल टोल केला जातोय. चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर ते पाठवलं जाईल. सलगच्या 2 चेंडूवरती केलेले 2 गडागती प्रहार. चेंडू जातो सीमारेषा पार आणि येतोय ते चौकार. हॅलो, शौर्य स्पोर्टचे सर्व आणि आमचे मित्र विनोदजी पवार यांना मी मंचावरती निमंत्रित करतोय. कृपया त्यांनी मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आपण या स्पर्धेसाठी सर्व सामन्यांसाठीचे आपण आकर्षक टी शर्ट पाहतोय. ते विनोदजी कुवार साहेब यांचे ते आगमन चालय. विनंती करत आपण प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्याचे ते आनंद घ्यायचा आहे. वळूया पुन्हा आपण सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती चैतन्य पुन्हा एकदा स्वच्छ आहे. याचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. प्रयत्न ते फसला आहे. बॅटची हलकी शिकायला लागली आहे. यष्टीरक्षक तिथे तैनात होता आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीवर आतापर्यंत धावसंख्या संघाची 10 अंकावरती आपण स्थिरावलेली पाहिली आहे. नक्कीच आकाशाने आपल्याला सांगितलं होतं की 60+ धावा करण्याचे ते प्रयत्न केला जरूर जाणार आहे आणि त्याच प्रकारे ते सुरुवात केली जाते. येणारा पुढचा चेंडू आहे. अप्रतिम इथे कव्हर पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी आणि याचा 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. याचा अप्रतिम फटका इथे ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडू झाले सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या बिनबाद 16 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. आणि संघाची धावसंख्या आता 19 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त धावांनी आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाते आहे. कमबॅक इकडे करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. येणारा पुढचा चेंडू रॅन्डम राऊंड विकेट. याचा अप्रतिम फटका इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. शुभमच्या माध्यमातून लगावलेला हा आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आता 23 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे अतिरिक्त धाव दिली जाते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. वारंवार या अतिरिक्त धावा समोरच्या संघाला दिल्या जात आहेत आणि या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं असणार आहे. चुकांवरती ते काम करावं लागेल. लगातारचा टाकलेला हा आपल्याला दुसरा अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पुन्हा एकदा घोषित केला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 25 अंकावरती. याचा इथे मात्र मोठा फटका खेळला सुरू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लाजवाब इथे क्षेत्ररक्षण केले गेलंय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू तिथे सांगता होतीये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला विराट संच होताना पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. ऑफसाईडच्या दिशेने हलक्या तऱ्हेने चेंडूला इथे गडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची तिथे सांगता होतीये आणि त्यानंतर येणार आपल्याला पुढचा चेंडू पाहायला मिळेल. ब्रेक केल्या चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळला सुरू जातोय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा या वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जोडल्या सुरू जात आहेत. आणि या 4 धावांनी आता संघाची धावसंख्या आपल्याला 29 अंकावरती पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण इथे शुभमला पाहतोय. याचा लोवर फुलटाचा चेंडूला ते फुल टोल केला जातोय. पुन्हा एकदा 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. वारंवार इथे आक्रमण इथे विराज वरती केले गेले आणि संघाची धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचते आहे.
यस ऑब्रेक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडत चाललेला चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून इथे वाईट चेंडू घोषित केला सुरू जातोय. संघाच्या धाव संख्येत भर पडेल. संघाची धाव संख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. लाजवाब फटका इथे आपल्याला शुभमच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. षटक क्रमांक इकडे दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 38 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावली गेली आहे. चांगली सुरुवात इथे नंदिनी स्पोर्ट्स संघाकडून केली जाते. 60+ धावा करण्याच्या इराद्याने उतरलेले आपल्याला दोन्ही सलामीर मैदानाच्या आतले पाहायला मिळाले आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी केली गेली आहे. यस आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण आकाशला पाहतोय. वैयक्तिक 7 चेंडू 15 धावांवरती ते फलंदाजी केली जाते. तर शुभमचा विचार केला तर 7 चेंडूवरती ते 17 धावांवरती फलंदाजी केली गेली आहे आणि आकाशच्या खात्यामध्ये ते 4 धावा ऍड नक्कीच केल्या जाणार आहेत. संघाची धाव संख्या आता 42 अंकावरती जाऊन पोहोचते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण आकाशला ते पाहतोय. यस त्यानंतर इथे अतिरिक्त चेंडू फेकला गेला. वाईट +1 टोटल या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 44 अंकावरती जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्गवरती अखी मुल्लाला इथे दाखल केला जातोय. येणारा पुढचा चेंडू आहे. यस बोटा फटका घ्यायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण झालाय. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची साथ होतीये. आपल्या संघासाठी ते 4 धावांचं योगदान इथे दिलं गेलंय आणि त्यानंतर येणारा आपल्याला पुढचा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक इकडे 3 मार्गस्थ आहे. ऑब्रेक केल्या चेंडू इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. पंचांचा इशारा 9 चेंडूचा इथे येतोय. वारंवार या अतिरिक्त धावा समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या जात आहेत आणि या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं असणार आहे. याचा पुढचा चेंडू आहे. आकाश तिथे तैनात होता. आकाशला बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाहीये. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आपली बाकी आहे. संघाची धाव संख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळ सुरू जातोय. चेंडू झाली सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जाणार आहेत. चांगली फलंदाजी आपण इथे आकाशच्या माध्यमातून पाहतोय. आखीवरती ते आक्रमण चढवलं जात आहे आणि त्याचा फायदा इथे नंदिनी स्पोर्ट्सच्या संघाला झालाय. अराउंड कार्पेट खेळला फटका. 2 क्षेत्ररक्षक इथे मध्ये आले. चेंडू झाले सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक फक्त एकमेकांकडे पाहतच राहिलेत. गचाळ क्षेत्ररक्षण झालंय आणि 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड जरूर केल्या जाणार आहेत. संघाची धाव संख्या आता 53 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. चांगली फलंदाजी ते आकाशच्या माध्यमातून झाली आहे. लगातारच्या 2 चेंडूवरती केलेले 2 गडागती प्रहार आपण पाहिले आहेत आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू आहे. यास समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला जरूर जातोय. चेंडू झाली सीमारेषा पार. येतोय ते चौकार. षटक क्रमांक 30 इथे संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 57 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 57 धावा या 18 चेंडूवरती लगावले गेले आहेत. आतापर्यंत संघाची धाव संख्या 57 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण शुभमला इथे पाहतोय. उलट्या हाताचा गोलंदाज पहिल्या चेंडूत 9 चेंडू फेकला जातोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावबाद होताना आपल्याला इथे शुभम पाहायला मिळेल. लागलेला धक्का क्रमांक पहिला क्रीडांगणाच्या बाहेर इथे शुभमला पाठवलं जात आहे. क्रिकेट मधील आत्महत्या म्हणून त्याला ओळखलं जातं. असंच धावबाद होताना आपल्याला शुभम पाहायला मिळाला आहे. हॅलो, कृपया अशफाक बारगीर यांना विनंती करतो मी मंचावरती यायचं आहे. अशफाक बारगीर.
कडे पाहिलं जात आहे आणि तोच रोहन इथे गोलंदाजी पार्क वरती आहे. याचा लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने चेडूला गटवलं जाईल. चेडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी आणि याचा आता 2 धावांनी संघाची धावसंख्या आपल्याला 61 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. 60+ धावा करण्याच्या इराद्याने उतरलेले दोन्ही सलामीवर आणि त्यानंतर या 60 धावा इथे धावफलकावरती लगावल्या गेल्या. एक अतिरिक्त चेडू आपल्याला पाहायला मिळाला आणि याच अतिरिक्त चेडू द्यायचा संघाची धावसंख्या आपल्याला 62 अंकावरती जाऊन पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. येणारा पुढचा चेडू आहे. यस पंचांच्या माध्यमातून हा चेडू ते 9 घोषित केला जाणार आहे आणि चेडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी आणि 9+2 टोटल चेडू वरती 3 धावा आणि याचा आता 3 धावांनी संघाची धावसंख्या 65 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अजूनही 5 चेडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुढचा चेडू आहे. मोठा फटका खेळायचा इथे प्रयत्न केला गेला. प्रयत्न इथे फसतोय. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाही आहे. येतोय ते निर्धाव चेडू. याचा पुलटा चेडू पाहायला मिळाला आणि त्याच पुलटा चेडूचा पुरेपूर इथे समाचार घेतला जरूर जातोय. चेडूला बॉर्डरच्या इथे बाहेर पाठवलं जाईल आणि संघाची धावसंख्या आता 69 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 70 धावा या स्पर्धेतल्या हायेस्ट धावा इथे पाहायला मिळत आहेत आणि त्याच धावांचं इथे रेकॉर्ड इथे ब्रेक करायचं असेल तर अजूनही 2 धावांची ते गरज आहे. यस इथे मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. येतोय ते डॉट बॉल निर्धाव चेडूची ते सांगता होईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला रोहन संजोतला पाहायला मिळतोय. पुढचा चेडू आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसलाय. पंचांच्या माध्यमातून 9 चेडू ते घोषित केला जाईल. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 21 इथे वापरला जातोय. संघाची धावसंख्या आता 70 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे आणि त्यानंतर केलेला मोठा प्रहार चेडू जातोय सीमारेषा पार. येतोय ते चौकार. संघाची धावसंख्या 74 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. या स्पर्धेतला सर्वात हायेस्ट स्कोर नंदिनी स्पोर्ट्सच्या संघाकडून लगावला गेला आहे. संघाची धावसंख्या 74 अंकावरती ते स्थिरावलेली पाहायला मिळाली. षटक क्रमांक 14 संपलाय म्हणजे काय तर आहे ते 75 धावांचं उद्दिष्ट महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधामध्ये ठेवलं जात आहे. वैयक्तिक इथे 22 चेंडू इथे आकाश माध्यमातून खेळले गेले आणि 43 धावांची इथे आपल्याला खेळी आकाश माध्यमातून पाहायला मिळाली आहे. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजाला इथे स्वतःच्या तालावरती अक्षरशः इथे नाचवलं गेलं आणि त्यानंतर इथे 43 धावा वैयक्तिक ते धावफलकावरती लगावल्या जात आहेत.